एवढे सगळे पदार्थ आहेत आणि माझ्याकडे आहे आता 1.25 तास. 1.25 तासात एवढे सगळे पदार्थ? नाही, वेळ तर खरंच खूप कमी आहे. नाही नाही अदिती, कम ऑन, यू कॅन डू इट. मुळात ना या सगळ्याचा स्ट्रेस घेण्यापेक्षा हे सगळं एन्जॉय करायला हवं. हा, होईल होईल अदिती. गाणी लावून काम करते. वाटा वाटा वा इतर नाचत गात मस्त एन्जॉय करत काम करते. या स्पीडने जे सगळे पदार्थ बनवून होतील. मला पण शिकव ना बॅग दादा. अरे तू लहान आहेस अजून, तुझे पाय नाही पोचणार. नाही, शिकव शिकव शिकव. बरं शिकवतो. अरे वा, काय युवराज, बाईक शिकवून चाललंय वाटतं. नमा, आपण तुझं लायसन काढायचं का? सिद्धू दादा, माझं लायसन्स कधी येणार? तू 18 वर्षांचा झालास की. 18 वर्षाचा झालो की. मला वाटलं पाय पोचायला लागले की मिळणार. बर, पण खूप गोष्टी 18 वर्षांचा झाल्यावर का मिळतात? असं काय होतं 18 वर्षी? तू 18 वर्षांचा झालास ना की तुला कळेल. अरे नमा, तुमच्या केसांना काय झालंय? पहिल्यासारखे छान दिसत नाहीयेत, खूप खराब झालेत. नाही, मला नाही वाटत आहे. तो आत्ता आलाय, त्याला कुठे काय माहितीये. पण मला माहितीये ना, तुमचे केस आधी सारखे वाटत नाहीयेत. मला सांगा, अर्चना ताई का की नानी का की तुमच्या केसांची नीट काळजी घेत नाहीत का? असं काही नाहीये. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. अदिती आहे ना, तिला केसांची आणि स्किनची काळजी घेण्यामध्ये मास्टरी आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही अदितीकडे जा आणि तिला विचारा. बघा बघा, तुमच्या केसांच्या कशा जटा झाल्यात ते. आमच्या केसात जटा नाहीयेत. हा म्हणजे नाही आहेत, पण आहेत त्यापेक्षा चांगले होतील ना केस. नवीन स्टाईल पण सांगेल ती. जा. हा चालेल. हो नाही, जा जा, आत्ताच जा लवकर. अदिती किचन मध्ये जा लवकर. नमाताई चल. ए मी पण येतो. चल. सिद्धार्थ, आपल्या कंपनीच्या कामासाठी फायनान्सर सोबत मीटिंग आहे. सो आपली पहिलीच मीटिंग आहे, आपण सोबत जाऊया. त्यांना टायमिंग काय सांगू? हो का? अरे मला ना एक अर्जंट काम आहे रे. तुला सांगितलं नव्हतं का, मी एक अमेरिकेतल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिलाय. त्याचा सेकंड इंटरव्ह्यू आहे, त्याची तयारी करायची आहे मला. तू अदितीला घेऊन जा ना, अदिती येईल तुझ्या बरोबर. मी जाऊ? तयारी करायची ना, चल. ए दुमण्या, सारखं किचन मध्ये जाऊ नको, भाजून घेशील. दुमण्या, इथे थांब बरं. मी काही नाही करणार, फक्त बघून येतो. दुमण्या, आज प्लीज काही गोंधळ घालू नकोस, मला खूप काम आहे. आर्या बाळा, हे पकड ग जरा. तू आज एवढे सगळे दे. ए बहिणी, तू आज एवढे सगळे पदार्थ बनवले? हो, कारण आज मी प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता बनवते. काय, मी पण करू मदत?
इथे शांत बसून राहा, तेवढी मदत खूप होईल. तू मदत करशील? चालेल. थँक्यू नमा. काही मदत लागली तर सांगे ना मी तुला. अदिती, दे. अदिती, हा, आज आपल्या फॅक्टरीच्या कामासाठी एका फायनान्सर सोबत मीटिंग आहे. आपली पहिली मीटिंग, म्हणून मी सिद्धार्थला हे म्हणालो. पण त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे. तो म्हणाला तुला घेऊन जा. हो का? ठीक आहे. अदिती वहिनी, हम्म. तू खरंच खूप छान केस बांधते. सिद्धू दादा बरोबर म्हणाला होता. काय? सेडने पाठवलं तुम्हाला इथे? हो. अदिती, तुला खूप काम आहे का? तू कशी येणार मीटिंगला? वेट वेट, मी करते काहीतरी मॅनेज. किती मल्टी टास्क करतेस अदिती तू. मग आमची आदिती वहिनी आहेत सुपर वुमन. ती सगळं करू शकते. बापरे, सुपर वुमन. नाश्ता, केस विंचरणं, मीटिंग. मला कळतंय सेट तू काय करायचा प्रयत्न करतोयस. अदिती, अदिती, मग त्यांना काय टाइम देऊ मीटिंग साठी? युवराज ऐक, त्यांना विचार ऑनलाईन मीटिंग केली तर चालेल का? मी अर्ध्या तासात हे सगळं आवरते. नाश्ता तयार झाला ना की मग आपण आरामात मीटिंग करूया. नाश्त्याला मला काय आवडतं? असं काही नाही, काही चालेल. चालेल, थँक्यू. घ्या, झाले केस बांधून. आता पळा तुम्ही. मला पटापट नाश्ता बनवू दे. तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल ना? चला पळा. चल लवकर. एक तर मला बापू का? अरे ऐक ना, काय? माझं एक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. तेवढं करशील का? अरे नाही, मला गोटा साफ करायचा आहे आणि डेअरीत दूध न्यायचंय. अरे खूप महत्वाचं आहे म्हणून सांगतोय रे तुला. आपण नाही का फॅक्टरीसाठी जे ऑफिस घेतलंय, हा. अरे तिकडे इलेक्ट्रिकची काही कामं बाकी आहेत. खरं तर मी गेलो असतो रे, पण फॅक्टरीच्या संदर्भात एक मीटिंग आहे म्हणून थांबावं लागतंय. ऐक ना, तू त्या इलेक्ट्रिशियनला तेवढं घेऊन ये ना. त्याचा फोन लागत नाही रे. हे बाबा, अरे मला गोटा धुवायचा आहे. अजून ऐश्वर्याला आंघोळ पण घालायची. आणि हे बघ, आज आदिती आपल्यासाठी चांगला नाश्ता करणार आहे, सगळ्यांच्या आवडीचा. तो खातो आणि मग जातो. काय? हो का? नाही रे, मग खरंच खूप उशीर होईल. बापू अगा, खरंच मी गेलो असतो, पण माझी ऑनलाईन मीटिंग आहे म्हणून थांबावं लागतंय. ऐक ना, तू त्याला तेवढं घेऊन ये ना. आणि तसंही नाश्ता व्हायला अजून अर्धा तास बाकी आहे ना. तू असा जाशील आणि असं येशील बघ. अरे पण तू गोटा साफ करायचा आहे, मला सगळं काम आहे गोट्यामध्ये. मी करतो. अरे पण तू नको रे बाबा. प्लीज ना, प्लीज प्लीज. काय रे बाबा, बरं ठीक आहे, जातो. नम्ना, बरं झालं तू आलीस. तू प्लीज हे स्टिकर्स लावशील का सगळ्या भांड्यांवर? झालं ना? अरे वा, नाश्ता झाला पण. हो, आणि सगळे कामाला जायच्या आधी झाला हा सेट. आणि मी आर्या आणि नमाचे केस पण छान विंचरून दिले. मीटिंग सुद्धा अटेंड करणार आहे मी सेट. तू काहीच काळजी करू नकोस. तुझ्या आवडीची मिसळ खायला ये 5 मिनिटात. सेट, येतोस ना नाश्त्याला? हा, येतोय मी. बरं, सांगायला विसरलो, बापू अका अर्जंट कामासाठी बाहेर गेलाय. तर गोटा साफ करायचा होता. आणि हो, ऐश्वर्याला आंघोळ पण घालायची. वेळेत जर तिला आंघोळ नाही घातली तर ती दूध देणार नाही, म्हणून तो तिकडे गेलाय. आणि मला पण जरा कामासाठी बाहेर जायचंय. आणि माझ्या मते सखा पण शेतात गेलाय वाटतं. तर तू करशील का? करशील ना?
कर अजून अडचणी तयार, गोष्टी कठीण कर, पण मी हरणार नाही. मी स्वतःच्या गर्दीच्या कॉम्प्लेक्समधून बाहेर येऊन मोठ्या फॅमिलीची सवय नसताना तुझ्याशी लग्न केलं. या फॅमिलीमध्ये आले. तुला कळायला हवं होतं सेठ की मी एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं की त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकते. माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे तितकंच या सगळ्यांवर आहे. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते. उलट मी ना आता तुला रिक्वेस्ट करते की तू घे माझी परीक्षा. जितकी चॅलेंजेस द्यायची आहेत ना तितकी चॅलेंजेस दे. अजून कठीण कर गोष्टी. आवडेल मला. करशील ना? आलेच. सिड, आता हे घर माझंही आहे. या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी मी काहीही कर. पाहिजे तेवढी कामं, वाटेल त्या जबाबदाऱ्या टाक माझ्यावर, मी करणार. मग जर तुला कळलं ना की याच घरात आपलं प्रेम, आपलं नातं बहरे, तर मग खरंच तुझा माझा संसार खूप सुखाचा होईल. तू, मी आणि हे घर. आणि काय हवं? बापरे, एवढा मोठा गोठा कुठून आणि कसा साफ करायचा? अदिती, हे काय करतेयस? हे शेणात का काम करतेयस? मग ऐक ना, मला खरंच खूप काम आहे. अगं पण हे सगळं तू का करतेयस? त्या देशमुखांनी काय ठरवलंय? ही कामं तुझी नाहीयेत. तू या घरची मोलकरीण नाहीयेस, सून आहेस. थांब, मी सोडणार नाहीये ना, बघतेस. मग हे बघ, मला कोणीही कामाला लावलेलं नाहीये. मी हे सगळं माझ्या मर्जीने करते, त्यामुळे कोणाला काही बोलू नकोस तू. तुला काही करायचंच असेल ना तर हा गोठा साफ करण्यासाठी पाणी कुठून आणायचं असं विचार. अगं पण हे तू का करतेयस? एक मिनिट, तुला सिद्धार्थने मुद्दाम नाही ना सांगितलेलं हे करायला? मॉम, मी सांगितलं ना हे सगळं मी माझ्या मर्जीने करतेय. सखा दादा, आलात तुम्ही शेतावरून? आल्या आल्या कामाला पण लागलो. मग तुम्ही पण हाक मारत होता ना? हो, माझ्याकडून रूम मध्ये चुकून कॉफी सांडलीये, ती साफ करून घे जा. नाही जाणार. आता का म्हणून विचारा. का? आता तुमच्याच रूम मधून येतोय. डॅडनी सांगितलं मला कॉफी सांडलेली. रूम पुसून पण काढली आणि झाडून पण काढली. अदिती, हा मिलिंदला सुद्धा डॅड. मॉम, जरा शांत बस ना. सखा दादा, मला ना हा गोठा साफ करायचा आहे. पाणी कुठून आणायचंय? पण तुम्ही का गोठा साफ करताय? पण मी करतो ना. सखा दादा, तुम्ही फक्त मला सांगा कुठून आणायचंय पाणी, मी करते साफ. मी आणतो पाणी आणि गोठा पण मीच साफ करणार. आता मी गच्ची साफ करायला चाललोय. ते झालं की गोठा साफ करतो. काय आहे, मोठ्या बाईंना पापड वाळत घालायचे, तर आधी मला गच्ची साफ करावी लागेल, मग गोठा साफ करतो. सखा दादा, तुम्ही प्लीज सांगाल का मला कुठून आणायचंय पाणी? आतूनच आणायचंय का? नाही, विहिरीवरून. ठीक आहे. पण तुम्ही करू नका, मी करेल ना.
आलोच गच्ची साफ करू ना. अदिती, तो म्हणालाय ना, मग करेल तो. सगळं तू करायची गरज नाहीये बेबी. मी ऐकलंय तू प्रत्येकासाठी नाश्ता सुद्धा वेगवेगळा बनवलास. इतकं सगळं करायची काहीच गरज नाहीये. चल आत पटकन. मॉम तू जा, मी येते. तू हो पुढे आलेच मी. चल चल. ही काय ऐकणार नाहीये. काय सांगतेस नमा? हा सगळा नाश्ता आदितीने एकटीने बनवलाय? तेही अगदी वेळेत. इथे आज सगळ्या मिळून एक नाश्ता बनवता बनवता आमची कामावर जायची वेळ होते. आणि इथे वहिनीने सगळं हो, अदितीने हे सगळं एका तासाभरात केलंय. आणि जशी यादी दिली होती ना तसंच सगळं केलेलं आहे. मोठ्या बहिणीसाठी उपमा आहे, सुहास अर्चनासाठी डोसे आहेत, नमा आर्यासाठी नूडल्स आहेत, माझ्यासाठी आणि सिद्धूसाठी मिसळ आहे, बाळा आणि ताईसाठी वडा आणि इडली आहे, आणि हे पोहे. अगं बाई, आणि हे कोणासाठी? हो अगं पण कुणासाठी? अगो बाई, अरे याचं नाव तर यादीत घालायचं विसरलोच आपण. बरं झालं बाई तुझ्या लक्षात राहिलं ते. बाई युवराज, सॉरी. हे पण आदितीला मानलं पाहिजे. एवढ्या कमी वेळात एवढं सगळं. सिद्धू, खरंच नशीब काढलंस हं. खूप गोड आणि गुणाची बायको मिळाली आहे तुला. आणि सगळ्या सुनांपेक्षा एक पाऊल पुढे बर काही. एवढं सगळं घर एकटीनं सांभाळायची धमक आहे पोरीत. मी तर म्हणते तुम्ही सगळ्या जणींनी ना आता रिटायरमेंटच घ्या. हे मस्करी राहू द्या. पोरीचं कौतुक झालं पाहिजे. कौतुक समारंभ हा झालाच पाहिजे. हा, हो ना, पण आहेत कुठे जाऊ बाई? मी तर मगासपासून त्यांना शोधत होते. नाही म्हणजे तिला यायला जरा उशीर होणार आहे. आवडते ती. तिने सांगितलंय खाऊन घ्या म्हणून. येईल ती. अरे असं कसं सुरू करा? तिने एवढं सगळ्यांसाठी मेहनतीने बनवलाय नाश्ता, आणि ती नसताना आपण कसं काय सुरू करायचं? नाही म्हणजे तिला जर राग आला तर? अशी कशी रागवेल ती? अरे पण ती आली, आपण तिचं कौतुक केलं तर तिला बरं वाटेल ना. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तिला यायला जरा उशीर होईल, त्यामुळे खाऊन घेऊया. बरं मग खाऊन घेऊया आपण. एवढ्या प्रेमानं केलाय नाश्ता, थंड नको व्हायला. ती आल्यावर तिचा कौतुक समारंभ नक्की करायचा. हा, हो करायचाच आहे. आणि मी काय द्यायचंय ते सुद्धा ठरवून ठेवलंय. नमा, आधी तिचा फोन आला होता. तू बस ना. आता एवढं सगळं माझ्या बायकोनी केलंय, तेव्हा मीच सगळ्यांना वाढणार. प्रेम.